1 महिना पूर्ण झालाय। या महिन्याभराच्या काळामध्ये नेमकं काय काय घडलं, कशा पद्धतीने भारतीय सैन्याने धडा शिकवलाय त्या दहशतवाद्यांना, याचा आढावा घेणार आहोत या स्पेशल शो मध्ये। गेल्या महिन्यात याच दिवशी काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला होता। त्या दहशतवादी हल्ल्यामुळे अवघा देश हादरून गेला होता। दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या। त्यानंतर जे काही घडलं ते अवघ्या जगानं पाहिलं। पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या पहलगाम मधील बैसरणच्या हिरव्या पठारावर 22 एप्रिलच्या दुपारी काश्मीरला काळवंडून टाकणारा काळोख दाटून आला। पहलगाम मधल्या निसर्गदत्त शांततेला कानठळ्या बसवणाऱ्या बंदुकांच्या आवाजाने हादरून टाकलं। पर्यटकांच्या किलबिलाटाला 20 मिनिटात आक्रोशात बदललं। चार दहशतवाद्यांनी निष्पाप निरपराध पर्यटकांना गोळ्या झाडून मारले। पत्नी मुलांच्या समोर कुटुंबातल्या कर्त्या पुरुषांना गोळ्या घातल्या गेल्या। गोळ्या घालण्याआधी विचारलं गेलं, तुमचा धर्म काय? हल्ल्यातून बचावलेल्यांनी हादरून टाकणारा थरारक घटनाक्रम जगाला सांगितला। मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना, माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या। खूप क्रूरतेने जो तो सगळा प्रकार घडला। अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत, ती राक्षस आहेत। दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली। 20 मिनिटात 26 जणांचा बळी घेतला, अनेकांना जखमी केलं, सायबंदी केलं। यात ती जोडपीही होती ज्यांनी आयुष्याची नुकतीच सुरुवात केली होती। भरलेला चुडा आणि पुसलेलं कुंकू, पुढे निश्चित पडलेला पतीचा रक्ताच्या थारोळ्यातला देह, पहलगाम मधल्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या क्रौर्यानं देशाला हादरून टाकलं। निशब्द करणारा तो फोटो समस्त भारतीयांच्या काळजात वेदना बनून रुतला। नवविवाहितेनं पतीला निरोप देताना फोडलेला हंबरडा तर देशवासियांचं काळजाचं पाणी करणारा होता। मेरे हस्बैंड ने ही वॉज इन द डिफेंस फोर्सेस एंड यू नो व्हेन ही हैड जॉइंड द डिफेंस फोर्सेस वो यही चाहता था दैट ही वांटेड टू प्रोटेक्ट द पीस इन दिस कंट्री। ही वांटेड टू मेक श्योर दैट इनोसेंट लाइव्स आर नॉट गॉन इन दिस कंट्री। ही वांटेड टू मेक श्योर दैट देयर इज नो हेट्रेड एंड टेरर इन दिस कंट्री एंड दिस ऑपरेशन signifies his spirit। त्या नरसंहारात महाराष्ट्रातल्या 6 जणांना जीव गमवावा लागला। मृतदेहांना अग्नी देताना अवघा महाराष्ट्र हळहळला। दहशतवाद्यांच्या क्रौर्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली। बदला घेण्याची मागणी जोर धरू लागली। त्याचवेळी पीडित कुटुंबाच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहिला। सरकारनं पीडित कुटुंबाला 50 लाखांच्या मदतीचा हात आणि कुटुंबातल्या व्यक्तीला सरकारी नोकरीचा शब्द देत मुलाचा आधार दिला। जे काही झालंय ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचा ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे। आणि एक महत्त्वाचा मुद्दा, जगदाळे कुटुंबियांनीच त्यांच्या मिसेस ज्या आहेत प्रगती जगदाळेंनी, त्यांनी फायनान्शियल अडचणींच्या संदर्भात सुद्धा सरकारकडे एक अपील केली आहे। निश्चितपणे हे जे 6 परिवार आहेत यांना जी काही मदतीची आवश्यकता असेल राज्य सरकार ती करेल। दहशतवाद्यांच्या नापाक इराद्यांना पहिला हादरा बसला तो काश्मीरच्या मातीतून। दहशतवाद्यांच्या विरोधात काश्मीरची जनता पहिल्यांदाच रस्त्यावर उतरली। काश्मीरी जनतेच्या डोळ्यात पाणी, आक्रोश आणि रोष होता, कारण दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या आणि काश्मीरी जनतेच्या पोटावर लाथ मारली। आप इन 26 लोगों को कब्र में बंद करके यहां से वापस भेजें। क्या हमारी इसमें कोई मंजूरी थी?
क्या ये हमारी इजाजत से हुआ? हम में से कोई इस हमले के साथ नहीं है। इस हमले ने हमें अंदर से खोखला किया, लेकिन इस हमले ने, क्योंकि हर खराबी में कहीं ना कहीं हमें कोई रोशनी की किरण ढूंढने की कोशिश करनी चाहिए। बहुत मुश्किल है इन हालात में वो रोशनी ढूंढना, लेकिन स्पीकर साहब, पहली मर्तबा दहशतवाद्यांच्या कृत्याला विरोध करताना आपला जीव देणारा सईद आदिल हुसेन होता। 11 पर्यटकांचे जीव वाचवणारा 30 वर्षीय नजाकत अहमद शाह देवदूत ठरला होता। घर में और कोई नहीं है कमाने वाला? ना ना ना, हाँ। ये कमाने वाला, ये वहाँ पे घोड़ा चलाता था? हाँ, घोड़ा चलाता था। ये इसको कमाने वाला कोई नहीं, ये बड़ा बेटा था। तो अल्लाह की तरफ से था, इसको ये हादसा हो गया। कितने बच्चे हैं इसके? 3 बच्चे हैं। अच्छा, बड़ा यही था। इसकी शादी हुई थी? इसकी शादी हुई थी। अच्छा। इसका एक बच्चा था, वो भी मर गया था। तो अब इसको कमाने वाला कोई नहीं। हमारी अपील है कि बहुत गरीब है ये, बहुत गरीब है, इसको नजरसानी की जाए, इनकी बच्चों को भी हिफाजत की जाए, बस हमारी यही अपील है। बेगुनाह था बेचारा। दहशतवाद्यांच्या नरसंहारानंतर पर्यटकांच्या मनात भीती निर्माण झाली। अनेकांनी काश्मीरची तिकीट रद्द केली। पर्यटकांनी पाठ फिरवल्यानं स्मशान शांततेच्या गर्तेत काश्मीर गेलं। त्याला बहिष्काराच्या आव्हानाचे जसे आवाज होते, तसेच टेररिझमला टुरिझमनं उत्तर देण्याचं आवाहन सुद्धा होतं। अभिनेता अतुल कुलकर्णी त्यासाठी पहलगाममध्ये पोहोचले। ऐसी घटनाएं जब हो जाती हैं तो हम लोग क्या करते हैं, हम सोशल मीडिया पे कुछ लिख देते हैं, कुछ बातें करते हैं, व्हाट्सएप पे कुछ भेज देते हैं, लेकिन मुझे लगा कि ऐसा नहीं, कुछ एक जिसको रियल एक्शन कहते हैं, जिसको कृति कहते हैं, जो मैं कर पाऊं, ऐसे में क्या कर सकता हूं। तो मैं सोच रहा था, और परसों शाम में कहीं से आ रहा था और गाड़ी में मुझे ख्याल आया कि क्यों ना चला जाए, क्योंकि मैंने ये भी पढ़ा कि तकरीबन 90% जो बुकिंग्स हैं यहाँ की वो कैंसिल हो चुकी हैं, तो ये ठीक नहीं है। दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून सावरणाऱ्या काश्मीरला पुन्हा जायबंदी केलं। अनेक दशकांच्या काळाकुट्ट हिंसाचारातून काश्मीरी जनतेला दिसलेला आशेचा किरण संपवण्याचा प्रयत्न होता। धर्मात भेद निर्माण करण्याचा डाव होता, पण संकटाच्या काळात भारत एकजुटीने उभा राहिला। भारतीयांनी दाखवलेल्या एकीच्या दर्शनानं दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले। काश्मीरी माणसाच्या मनातलं देशप्रेम आणि भारताची एकता दहशतवाद्यांचा सगळ्यात मोठा पराभव होता। 26 माणसं मारल्यानंतर। विलास बडे, न्यूज 18 लोकमत। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना धडा शिकवला। या हल्ल्यानंतर 15 दिवसांच्या आत थेट पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यात आले। 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांची कबर एअर स्ट्राईकमध्ये खोदण्यात आली। सात मे रोजीच्या रात्री भारतानं एअर स्ट्राईक करून जगाचे डोळे दिपवून टाकले। पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात तब्बल 200 किलोमीटर पर्यंत भारतीय हवाई दलानं मुसंडी मारली। बॉम्बचा वर्षाव करत दहशतवाद्यांचे तब्बल 9 तळ जमीनदोस्त केले। मरकजच्या आडोशानं सुरू असलेली दहशतवादाची फॅक्टरी भारतानं मोडून काढली। पाकिस्तानच्या नापाक मरकजलीला भारतानं कायमच्या बंद केल्या। हे किंमत पाकिस्तानला चुकवावीच लागणार होती, कारण 22 एप्रिलला पहलगाममध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 26 हिंदू पर्यटकांची हत्या केली होती। हिंदू पर्यटकांच्या हत्येचा बदला भारतानं घेतला। हा नवा भारत आता कडी निंदा करत नाही, तर घरात घुसून मारतो नव्हे
जिवंत गाडतो. निष्पाप भारतीयांची हत्या करणारा दहशतवादी कुठेही लपला तरी तो मारला जाईल, हा संदेश भारतानं जगाला दिला. एक तर पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांचं आपण मिसाईल्स फायर केली आणि त्यानंतर 9 कॅम्प उद्ध्वस्त केले, ज्यामध्ये 100 ते 150 दहशतवादी मारले गेले. त्यांच्या अनेक कुटुंबियांचं नुकसान झालं आणि त्यांचं फ्युनरल करता VIP पाकिस्तानचे उभे होते. याचा अर्थ आपण त्यांचं मोठं नुकसान केलं. पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी महिलांना सोडून त्यांच्या पतींना गोळ्या झाडून मारलं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचं पाप दहशतवाद्यांनी केलं. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांना ठार करून पाकिस्तानच्या कपाळावरचं कुंकू भारतानं पुसून टाकलं. 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना जिवंत गाडून भारतानं पाकिस्तानला जोरदार हादरा दिला. भारतानं पाकिस्तानात केलेली ही आत्तापर्यंतची तिसरी मोठी कारवाई. भारतानं आत्तापर्यंत पाकिस्तानात 3 स्ट्राईक केले. 2016 सर्जिकल स्ट्राईक, 2018 बालाकोट एअर स्ट्राईक आणि 2025 ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानला धूळ चारली. म्हणजे काही अज्ञात व्यक्तींनी पाकिस्तानच्या आत 2 महत्त्वाच्या दहशतवाद्यांना मारलं. ज्यामधला एक बँगलोर सायन्स सेंटरमधला जो दहशतवादी हल्ला होता त्याचा मुख्य आरोपी होता. तर म्हणजे दहशतवाद्यांना आपण इन्फिल्ट्रेशन करताना मारलं, त्यांना आपण काश्मीरच्या आत मारलं, त्यांना आपण पाकिस्तानच्या आत काही अज्ञात व्यक्तींनी मारलं आणि याच्याशिवाय त्यांना मारण्यात आलं. हा जो आपण स्ट्राईक केला होता त्याच्यामुळे भारतानं ऑपरेशन सिंदूर करताना आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत कारवाई केली. नागरी वसाहती टाळून एअर स्ट्राईक करण्यात आला. भारताची कारवाई फक्त दहशतवादाविरोधात होती. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा तो हल्ला नव्हता. भारतानं कारवाई करताना लष्करी बळासोबत राजकीय मुत्सद्दीगिरीत पाकिस्तानला धोबीपछाड दिला. त्यामुळे अवघ्या 4 दिवसात पाकिस्तानला शरण यावं लागलं. परिणामी आता पाकिस्तान भारताविरोधात दहशतवादी कारवाई करताना 100 वेळा तोबा तोबा करेल यात शंका नाही. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.